नाशिक राज्यातील महापालिकेसाठी असलेली आचारसंहिता संपताच आणि पोलीस दलाची बंदोबस्तातून सुटका होताच राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई पदासाठी राबवण्यात येणाऱ्या भरतीची प्रक्रिया गतिमान झाली आहे। तब्बल 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचण्यांसाठी घटकनिहाय अर्ज छाननी सुरू झाली। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घटकनिहाय मैदानी चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्यानुसार मार्च अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊ शकते। दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेचे निवडणूक जाहीर झाली नसली तरी इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांचा काही परिणाम होणार का याची चिंता भरतीसाठी मैदानात उतरणाऱ्या उमेदवारांना सतावते आहे। दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलांसह अधिसूचना जारी केली आहे। राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारकडून पोलीस दलात तसेच कारागृह विभागात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। एकूण 380 पदांसाठी ही भरती होणार असून हजारो उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे। या भरतीमध्ये पोलीस दलातील 210 शिपाई पदे भरण्यात येणार आहेत। तसेच पोलीस दलातच 52 चालक पदांची भरती केली जाणार आहे। यासोबतच कारागृह विभागातही मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे। कारागृह दलासाठी 118 शिपाई पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गृह विभागाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व आरक्षणाचे नियम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील। शिपाई पदांसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे। चालक पदासाठी वैध वाहन चालक परवाना असणे बंधनकारक राहणार आहे। भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीचा समावेश असेल। 800 मीटर धावणे, उंच उडी, गोळाफेक अशा चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे। निवड प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील तरुणांसाठी ही मोठी रोजगाराची संधी मानली जात आहे। पोलीस व कारागृह दलात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी तयारीला लागावे असे आवाहन करण्यात आले आहे। या भरतीमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। कारागृह SRPF शिपाई संवर्गाला सर्वाधिक पसंती देण्यात येणार आहे। या भरतीसाठी मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज आले असून कारागृह SRPF शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती असल्याचे दिसते। प्राप्त अर्जाची छाननी होणार असून मैदानी चाचणीवेळी कागदपत्रे तपासणी 12वी उत्तीर्णांसह पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, इंजिनियर, IT क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत। सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षेचे नियोजन असून शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड, पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा होईल। नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई, 52 चालक तर कारागृह दलात 118 शिपाई अशा एकूण 380 जागांवर भरती होत आहे। 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी असल्याने राज्यभरात सर्वत्र अर्जाची संख्या वाढली आहे। सिंहस्थासाठी ग्रामीण पोलिसांना मिळणार बळ। नाशिक शहरात पदे रिक्त नसल्याने तेथील भरती घोषित झालेली नाही। ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचारी ग्रामीण पोलिसांसाठी उपलब्ध असतील। 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत 150 तर 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली होती। त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत। त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।